आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे मोठे यूट्यूबर आहेत ते मोठे यूट्यूबर झिरो पासून हिरो कसे झालेले आहेत। आतापर्यंत आपण मोठ्या यूट्यूबरचे खूप सारे व्हिडिओ बघितले की ह्या पद्धतीने टॅग लावा, त्या पद्धतीने टायटल लावा, त्या प्रकारे डिस्क्रिप्शन लावा आणि तुमचा व्हिडिओ 100% व्हायरल करा, तुमचा चॅनल 100% ग्रो करा। पण आपण त्यांच्या कितीही ट्रिक्स फॉलो केल्या, कितीही गोष्टी म्हणजे फार घिसपीस करून व्हिडिओ बनवले, त्यांच्या गोष्टी घिसपीस करून रटरट करून टाकल्या, तरीही आपला चॅनल ग्रो करायला तयार नाही, आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला तयार नाही, आपल्या व्हिडिओला 100च्या 1000च्या वरती व्ह्यूज जायला तयार नाही। नक्की कोणत्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी मोठे यूट्यूबर आपल्यासोबत शेअर करत नाहीये आणि ज्या गोष्टी म्हणजे आपल्यासोबत शेअर करून त्यांना कोणताही तोटा होणार नाही त्याच गोष्टी ते आपल्यापर्यंत शेअर करत आहे। तर ज्या गोष्टी त्यांना म्हणजे त्यांना माहिती आपल्याला कॉम्पिटिटर्स वाटतील किंवा आपल्याला नुकसान होईल, तर ह्या गोष्टी त्यांनी आजपर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या नाही। मी तुम्हाला सांगते, आज मी व्हिडिओमध्ये ज्या 3 गोष्टी सांगणार आहे त्या 3 गोष्टी एकाही मोठ्या यूट्यूबरने आजपर्यंत त्यांच्या एकाही व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या नसतील। तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमच्यापर्यंत ह्या 3 गोष्टी आजपर्यंत कोणत्या यूट्यूबरने पोहोचवलेल्या आहे। तर त्या 3 गोष्टी म्हणजे तुमचा पहिला असतो कीवर्ड। तर तुमचा म्हणजे सपोज तुम्ही मिठाई बनवता, तर तुमची मिठाई मार्केटपर्यंत पोचण्यासाठी लोकांना माहीत तर पाहिजे का तुम्ही मिठाई बनवता। त्यानंतर असतो तुमचा CTR। आता CTR असतो काय, तर बघा तुमची मिठाई मार्केटपर्यंत पोहोचली, पण मिठाई ऑलरेडी मार्केटमध्ये खूप साऱ्या मिठाई आहे का ज्या फेमस आहेत, तर ते फेमसमधून तुमची मिठाई लोकांनी का घ्यावी, तर ती का घेतली जाते आणि मिठाई घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक तुमच्याकडे परत रिटर्न का येणार मिठाई घ्यायला। तर ह्या 3 गोष्टी असतात, कीवर्ड्स, CTR आणि ऑडिओ रिटेन्शन। तर ह्या 3 गोष्टी काय आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की मोठ्या यूट्यूबरने ते कशा पद्धतीने फॉलो केलेले आहे, पण त्यांनी आजपर्यंत आपल्यासोबत ह्या गोष्टी शेअर केलेल्या नाही आहेत। तर बघा, सर्वात पहिला फंडा असतो की त्यांनी व्हिडिओ जो व्हायरल केलेला असतो ना, तो त्यांनी प्रॉपर टायटल, प्रॉपर डिस्क्रिप्शन, प्रॉपर टॅग वापरून केलेला असतो। ठीक आहे, ते टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग वापरता, पण त्यामध्ये फक्त सर्चेबल कीवर्ड्स वापरता, नाही की म्हणजे प्रॉपर हेच टायटल वापरलं पाहिजे किंवा याचं कॉपी केलं पाहिजे, त्याचं कॉपी केलं पाहिजे। तुम्ही कॉपी करा, पण ते कोणत्या पद्धतीने कॉपी करा, तर तुमच्या चॅनलच्या रिलेटेड कीवर्ड्स आले पाहिजे। व्हिडिओचं नाही बोलते मी, तुम्हाला चॅनलचे कीवर्ड तुमचे सर्चेबल पाहिजे। मग तुमच्या चॅनलचे कीवर्ड्स कसे टाकायचे किंवा त्यांनी चॅनलचे कीवर्ड नक्की कसे टाकलेले आहे की ज्यामुळे त्यांचा म्हणजे जो यूट्यूब आहे त्या यूट्यूबवरती जिथे गेलं तरी तिथं त्यांचीच व्हिडिओ दिसतात, त्यांचीच मिठाई दिसते। मग आपली मिठाई का कुठे दिसत नाही, तर नक्की कारण काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आता मी एक मोठी यूट्यूबर घेत आहे जे मनोज डी आहे। तर त्यांनी त्यांच्या जो चॅनल आहे त्या चॅनलमध्ये कीवर्ड्स काय टाकले आहे तुम्ही स्वतः बघून घ्या की त्यांचे व्हिडिओ मार्केटमध्ये इतके का चालत आहे किंवा त्यांचे व्हिडिओ जिथे बघितला तिथे पोचत आहे। तर बघा, तुमचं जर तुम्हाला वाटते तुमची मिठाई, तुमचा यूट्यूब चॅनल हा मार्केटमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी दिसला पाहिजे, जरी तुमचे सबस्क्रायबर नसतील, तुमचे व्ह्यूअर्स जास्तीत जास्त नसतील, तरी जर तुम्ही कीवर्ड्स वापरले, प्रॉपर कीवर्ड्स टाकले, तर यूट्यूबला तुमचा व्हिडिओ हा सर्च करावा लागतो। जे आपण म्हणतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तिथं तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग मॅटर करत नाही। तर तुमचे जे कीवर्ड्स आहे ते कीवर्ड्स, टायटल, डिस्क्रिप्शन तुमचा टॅगमध्ये सेम असणं गरजेचं आहे। पण ऑलरेडी तुमच्या जी चॅनल आहे त्या चॅनलमध्ये तुमचा YT स्टुडिओ आहे, त्या YT स्टुडिओमध्ये तुमच्या चॅनलचे कीवर्ड जाणं गरजेचं आहे। त्यावेळेस यूट्यूबला समजेल का तुमचा चॅनल ह्या कंटेंट रिलेटेड आहे आणि त्या कंटेंट रिलेटेड जेव्हा लोकांकडून सर्चिंग येईल किंवा लोक सर्च करतील, त्यावेळेस यूट्यूब काय करेल, तुमचा जो कंटेंट आहे, तुमची जी मीठ आहे ती मार्केटपर्यंत पोचवेल। तर नक्की काय आहे ते बघूया कीवर्ड्स। तर बघा, आता मनोज डी चॅनल मी काय केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की त्यांनी कोणत्या प्रकारचे कीवर्ड्स वापरलेले आहे। तर त्यांचा चॅनल टेक्निकल रिलेटेड आहे, टेक्निकल म्हणजे हिंदी रिलेटेड आहे। तर त्यांनी काय केलेलं आहे, टेक्निकल, टेक्नो, मनोज म्हणजे त्यांचं नावाचं कधी कॅपिटल टाकलं आहे, कधी स्मॉल टाकलेलं आहे, कधी टेक्निकल टाकले आहे, कधी टेक्नो टाकलेलं आहे। आणि जे मोठे यूट्यूबर्स आहे त्या मोठ्या यूट्यूबर्सच्या चॅनलचे नाव तिथे त्यांनी काय केलं आहे, ॲड केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी बघा टाकलेलं आहे 1000 सबस्क्रायबर कसे करायचे, 4000 वॉच टाईम कसा करायचा, यूट्यूब टिप्स, यूट्यूब ट्रिक्स। आणि त्यानंतर त्यांनी काही ठिकाणी कॅपिटल केले, काही ठिकाणी स्मॉल केलेलं आहे। तर हे सारे टेक्निकल कीवर्ड्स काय करायचे, आपल्याला आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये टाकायचे आहेत। तर आजपर्यंत कोणत्याही यूट्यूबरने सांगितलं नाही की तुम्ही कीवर्ड टाका आणि ते कीवर्ड कोणत्या पद्धतीने टाका। आता कीवर्ड टाकायचे म्हणजेच काय,
तर आता सपोज तुमचा कुकिंग चॅनल आहे, तर कुकिंग चॅनलमध्ये काय आहे तुम्हाला म्हणजे बघा कीवर्ड्स काय असतात, रेसिपी असते, यमी रेसिपी असते, डिलिशियस डिश असते, म्हणजे जेवढे कीवर्ड्स असतील त्या लोकांकडून ते टाकले जाणार आहे, सर्च केले जाणार आहे, ते सगळे कीवर्ड्स तुमच्या चॅनलच्या कंटेंटमध्ये चॅनलच्या कीवर्ड्समध्ये ॲड असणं गरजेचं आहे. आणि रेसिपी रिलेटेड कुकिंग रिलेटेड जे मोठे चॅनल्स आहे, मधुरा रेसिपी असेल, सविता किचन असेल किंवा अजून कोणते तुम्हाला असे माहीत असेल मोठे चॅनल, त्या सर्व चॅनलचे नावं तुमच्या कीवर्डमध्ये आले तर ॲटोमॅटिकली म्हणजे त्या लोकांचे व्हिडिओ जरी लोकांनी सर्च केले तरी तिथं तुमचे व्हिडिओ यूट्यूब काय करणार आहे, शो करणार आहे. कारण तुमच्या चॅनलमध्ये दाखवलेलं आहे की तुम्ही ह्या प्रकारचं काय करताय, कंटेंट बनवता आहे. मग त्यावेळेस यूट्यूबला कळतं की तुम्ही ह्या प्रकारचा कंटेंट बनवताय किंवा तुम्ही ह्या दुनियेत ह्या विश्वात आहेत. आणि जेव्हा तुमच्या त्या कंटेंट रिलेटेड लोकांकडून सर्च केलं जातं तर यूट्यूब काय करते, त्या सर्चिंगमध्ये तुम्हाला पण पाठवतं आहे. पण जर तुम्ही तुमच्या चॅनलला कीवर्ड्सच टाकले नाही, आजपर्यंत तो कोणताही मोठ्या यूट्यूबरनी सांगितलं नाही की आम्ही ह्या पद्धतीचे कीवर्ड टाकले आहे किंवा तुम्ही मोठ्या यूट्यूबरचं नाव टाका किंवा तुमचे म्हणजे जेवढे तुमच्या चॅनलशी मिळते जुळते कीवर्ड्स असतील तेवढे टाका आणि तुमचा चॅनल हा मार्केटमध्ये उतरेल किंवा सर्चमध्ये उतरेल. कारण त्यांना माहीत आहे तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये उतरला तर कुठेतरी तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना कॉम्पिटिटर बनणार आहात. पण मला इतकंच वाटतं प्रामाणिकपणे की मी जो हा चॅनल चालू केलेला आहे हा फक्त पैसा कमवण्याच्या दृष्टीने चालू केलेला नाही आहे, तर फक्त मला आवड आहे, आवड म्हणून मी हे काम करत आहे. घरी माझं छोटं बाळ आहे, त्या छोट्या बाळाला सांभाळायला कोणी नाही म्हणून मला घराच्या बाहेर पडता येत नाही. तर मग मला असं बसून माझं डोकं खायला लागतं. तर मला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. तर मला वाटलं की मी ह्या गोष्टी जे छोटे यूट्यूबर्स आहेत त्यांना त्यांचे चॅनल ग्रो करण्यासाठी कुठून तरी म्हणजे सर्च करायच्या, म्हणजे जिथून माहिती मिळेल तिथून सर्च करायच्या आणि त्या तुमच्यापर्यंत काय करायच्या आहे, पोचवायच्या आहे. कीवर्ड्स तुमच्या चॅनलमध्ये टाकायचे कसे मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं क्रोमवरती जायचं असेल किंवा तुमच्या गुगलवरती जायचं आहे. तुम्ही गुगलवरती studio.youtube.com टाकल्यानंतर तुमचं काय झालं आहे, YT स्टुडिओ हे तुमच्या क्रोममध्ये तुमच्या गुगलवरती काय झालं आहे, ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात खालीवरती म्हणजे स्मॉल ॲरो दिसतं, पण एकदम लास्टला गेल्यानंतर तुम्हाला झूम केल्यानंतर बघा इथं काय दिसतोय, एक सेटिंगचा ॲरो दिसत आहे. त्या सेटिंगच्या ॲरोवरती काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सेटिंगच्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले जनरल दिसेल, त्यानंतर चॅनल दिसेल. आपल्याला काय करायचं आहे, चॅनलवरती क्लिक करायचं आहे. आता चॅनलवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसत आहे कंट्री ऑफ रेसिडेन्स, म्हणजे तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये राहतात. तुम्ही इंडियामध्ये राहत असेल तर इंडिया टाका आणि त्यानंतर खाली दिसते तुम्हाला कीवर्ड्स. हे झाले तुमच्या चॅनलचे कीवर्ड्स. तर इथं तुम्हाला जे मोठे यूट्यूबर्स असतील त्या मोठ्या यूट्यूबरचे चॅनलचे नावं, तुमचा कंटेंट कोणत्या रिलेटेड आहे, म्हणजे कुकिंग, मग कुकिंग रिलेटेड जेवढी काही कीवर्ड्स असतील ते कीवर्ड्स काय करायचे, तुम्हाला सर्च करायचे आहेत. ते तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता किंवा गुगलला सर्च करू शकता. त्या रिलेटेड सर्व कीवर्ड्स काय करायचे, तुम्हाला इथे ॲड करायचे आहे. म्हणजे कधी कॅपिटल घ्या, कधी स्मॉल घ्या. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, तुमचे कीवर्ड ॲड करायचे आहे. तर बघा आता तुम्ही कीवर्ड ॲड केल्यामुळे काय होणार आहे, जर सपोज तुम्ही कुकिंगच्या रिलेटेड म्हणजे कंटेंट टाकला तर कोणीही तुमच्या चॅनलच्या म्हणजे रिलेटेड जर सर्च केलं तर तिथे काय होणार आहे, यूट्यूब प्रत्येक ठिकाणी तुमचा काय करणार आहे, व्हिडिओ हा सजेस्ट करणार आहे. तर हे आहे कीवर्ड्स. आता त्यानंतर बघा, आता सपोज तुम्ही मार्केटमध्ये आता सपोज मिठाई गेली आहे, म्हणजे तुमचे कीवर्ड आहे. आता कीवर्डनुसार तर सपोज तुम्ही मिठाई बनवत आहात, मिठाई केली तुमच्या मार्केटमध्ये कीवर्ड्सनुसार म्हणजे लोकांपर्यंत पोहोचली, लोकांना दिसते तुमची मिठाई, एवढी मिठाई दिसते मार्केटमध्ये. पण आता बघा तुमची एकट्याचीच मिठाई मार्केटमध्ये असणार आहे का, नसणार आहे. मिठाई तर खूप साऱ्या लोकांची असणार आहे. मग ज्या लोकांचं नाव आहे, ज्या लोकांचा ब्रँड आहे, त्या लोकांच्याच मिठाई काय करणार, लोक खरेदी करणार आहे. पण तुमच्या मिठाईकडे लोक किंवा तुमच्या मिठाईची चव घेण्यासाठी किंवा तुमची मिठाई ट्रायल करावी म्हणून लोक तुमच्यापर्यंत कधी येणार, मला सांगा कधी येणार, जेव्हा तुमच्या मिठाईचं हे पॅकेजिंग चांगलं असणार. त्यावेळेस काय करणारे लोक तुमच्याकडे बघणार तरी आहे, वळणार तरी आहे. आता ही कवर काय आहे बघा, तर तुम्ही जो व्हिडिओला थंबनेल लावता, आता बघा तुम्ही बोलाल की मोठे यूट्यूबर सांगता मॅडम टायटल लावा, डिस्क्रिप्शन लावा, तुमच्या व्हिडिओला टॅग लावा, तेव्हा तुमचा व्हिडिओ काय करतो, रँक करतो किंवा व्हायरल होतो. पण आता टायटल, डिस्क्रिप्शन किंवा तुमचा जो टॅग आहे ते काय काम करतं, हे कीवर्ड्सच काम करतं. आता कीवर्ड्स म्हणजेच काय, टायटल, डिस्क्रिप्शन फक्त एवढंच काम करतं की तुम्ही जर मिठाई बनवत आहात तर ती मिठाई मार्केटमध्ये दाखवायची. म्हणजे आता एखाद्याने जर बघितलं मावा कुल्फी बनवायची, आता तुम्ही मावा कुल्फी टाकली तर ती मावा म्हणजे कोणी जर सर्च केलं मावा कुल्फीबद्दल तर तिथे काय होईल, तुमचा पण व्हिडिओ काय केला जाईल, सर्चिंग केला जाईल, म्हणजे फक्त दिसला जाईल. पण ती मिठाई म्हणजे ती मावा कुल्फी घ्यायची की नाही घ्यायची हे कोण कशावरून ठरणार आहे, तर तुमच्या थंबनेलवरून ठरणार
करणार आहे. तर तुमचा थंबनेल जितका जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह तितकेच काय होणार आहे, तुमच्याकडे लोक वळले जाणार आहे. मग आता तुम्ही बघितलं असेल तुमचा YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर जे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, CTR म्हणजे काय, तर CTR काय असतो, क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट. जेव्हा तुम्ही एक नवीन व्हिडिओ अपलोड करता तर तुम्ही YT स्टुडिओ ओपन करा. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल का रँकिंग बाय व्ह्यूज, त्यानंतर सेकंड ऑप्शन असतो व्ह्यूज, त्यानंतर थर्ड ऑप्शन असतो क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट म्हणजे CTR. आता हा काय असतो बघा, तर तुमचा थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती किती लोकांनी क्लिक केलेलं आहे, म्हणजेच तुमच्या मिठाईचं कव्हरिंग बघून किती लोकांनी तुमची मिठाई काय केली, खरेदी केलेली आहे, हा असतो तुमचा CTR. मग हा CTR जेवढा जास्तीत जास्त असणार तेवढा काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवला जाणार आहे. म्हणजे तुमचा CTR हा जास्त असणं गरजेचं आहे. मग जोपर्यंत तुमचा CTR चांगला नाही तोपर्यंत तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार नाही, लक्षात ठेवा. तर तुम्ही जोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करत नाही तोपर्यंत तुमचा CTR काय होते, तुम्हाला YT स्टुडिओकडून दाखवलं जाते. मग तुमचा CTR वाढवण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्ही जसं जसं व्हिडिओ अपलोड करता तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही बघा तुमचा CTR हा जोपर्यंत जास्त दाखवत नाही, म्हणजे ॲटलिस्ट 10च्या वरती पाहिजे. जेव्हा 10च्या वरती जातो त्यावेळेस तुमचा व्हिडिओ कुठेतरी व्हायरल व्हायला सुरुवात होते. मग जोपर्यंत तो 10च्या वरती जात नाही तोपर्यंत काय करायचं, तुम्हाला 1 तासाने किंवा 2 तासांनी किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर 4 किंवा 5 तासांनी तुमचा थंबनेल हा बदलायचा आहे. जोपर्यंत तुमचा थंबनेल बदलून म्हणजे चेंज करायचा आहे त्याच व्हिडिओचा, जोपर्यंत तुमचा इम्प्रेशन म्हणजे क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, तुमचा थंबनेल बदलायचा आहे. जेव्हा तुमचा इम्प्रेशन रेट 10च्या वरती जाईल तेव्हा तुम्ही काय करणार, थांबून जा. आता त्यानंतर आहे तुमचं AR ऑडिओ रिटेन्शन. आता बघा तुमची मिठाई लोकांनी काय केली, खरेदी केल्यानंतर लोक काय करणार आहे, ती मिठाई खाणार आहे. पण आता त्यांनी काय केली, ब्रँडची मिठाई न घेता तुमची मिठाई चवीला घेतली आहे. पण तुमच्या मिठाईची चव तर त्या ब्रँडेड मिठाईपेक्षा चांगली असेल तर नक्कीच दुसऱ्या दिवशी लोक तुमची मिठाई घ्यायला येणार आहे, बरोबर. म्हणजेच तुमचा व्हिडिओचा कंटेंट, तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये बोलता आहात, सादर करत आहात किंवा जी माहिती सांगत आहात ती लोकांना उपयुक्त वाटली किंवा चांगली वाटली तरच लोक उद्या तुमचे व्हिडिओ बघणार आहे दुसऱ्या दिवशी. म्हणजेच काय आहे, तुमचं ऑडिओ रिटेन्शन. हे ऑडिओ रिटेन्शन तुम्हाला स्वतः YT स्टुडिओ दाखवतो तुमच्या व्हिडिओचा. जेव्हा क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट असतं त्याच खाली असतो तुमचा ॲव्हरेज व्ह्यू टाईम, म्हणजे लोकांनी तुमचा व्हिडिओ हा किती टाईम बघितलेला आहे जास्तीत जास्त, तर तो असतो तुमचा ॲव्हरेज व्ह्यू टाईम. मग तुमचा व्हिडिओ जर कमीत कमी 10 मिनिटाचा असेल तर तुमचा व्हिडिओ ॲव्हरेज व्ह्यू टाईम हा 4 मिनिटाच्या वरती तरी पाहिजे. म्हणजे लोकांनी कमीत कमी 4 मिनिटात तुमचा व्हिडिओ पाहिला गेला पाहिजे. त्यावेळेस काय होते, जेव्हा ॲव्हरेज व्ह्यू टाईम म्हणजे तुमचं ऑडिओ रिटेन्शन जास्त होते त्यावेळेस काय करते, यूट्यूबला माहीत पडतंय की हा व्हिडिओ हा कंटेंट खरंच जबरदस्त आहे, चांगला आहे आणि तो हा व्हिडिओ किंवा हा कंटेंट लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवला पाहिजे. म्हणजे तुमचा CTR तुमचा AR ज्यावेळेस जास्त असणार त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा 100% यूट्यूबला व्हायरल करावाच लागणार आहे. कारण त्याला यूट्यूबला पण फायदा आहे स्वतःला, ठीक आहे, त्याचा रेव्हेन्यू जास्त मिळणार आहे. त्याला जास्त रेव्हेन्यू मिळाला तर आपल्याला जास्त रेव्हेन्यू देणार आहे. ही नॉर्मल लॉजिक आहे. आता तुम्ही बघा आतापर्यंत तुम्हाला कोणत्या मोठ्या युट्यूबरने खरंच सांगितलेलं आहे की ते YT स्टुडिओमध्ये जे क्लिक थ्रू तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट काय आहे, ॲव्हरेज व्ह्यू टाईम काय आहे, म्हणजे तुमचा CTR AR काय आहे, सांगितलं आहे का कोणी? सांगितलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. किंवा तुम्हाला आतापर्यंत हा कन्सेप्ट कोणी सांगितला असेल तर मला नक्की कळवा की हा व्हिडिओ आम्ही कन्सेप्ट ऐकलेला आहे. तर मी तुम्हाला हे सांगते, जे मोठे यूट्यूबर आहे ते कधीही स्वतःला कॉम्पिटिटर बनवत नाही. त्यांना एवढंच वाटतं माझं नाव टॉपला आहे, मी टॉपला राहिलो पाहिजे, माझ्या कॉम्पिटिशनला कोणीही यायला नको. मग ते फक्त भलत्याच गोष्टी सांगत बसतात ज्या गोष्टींनी त्यांच्या चॅनलला काही फरक पडत नाही. मग तुम्ही टायटलवर घिसा, तुम्ही डिस्क्रिप्शनवर घिसा, तुम्ही टॅगवर घिसा, त्यांना माहीत आहे किती घिसलं तरी काय होणार आहे, यांची मिठाई फक्त पोचणार आहे. पण ती पोचल्यानंतर लोक उचलणार कशी किंवा ती खाणार कशी ह्या गोष्टी ते सांगत नाहीत. तर बरोबर आहे. तर बघा म्हणजे हा कन्सेप्ट तुमच्यासाठी आणणं खूप गरजेचं होतं. जेव्हा हा कन्सेप्ट मला स्वतःला माहीत झाला, म्हणजे मी अजून त्या पद्धतीने माझा चॅनल मॉडिफाय केलेला नाही आहे. मी पण ह्या पद्धतीने माझा चॅनल मॉडिफाय करणार आहे. तुम्ही जर केलेलं नसेल तर तुम्ही पण त्या पद्धतीने काय करा, तुमचा चॅनल हा मॉडिफाय करा. आणि तुम्हाला गॅरंटी देते की तुमचे 10 व्हिडिओमधून एक तरी व्हिडिओ जर तुमचा कंटेंट चांगला असेल, तुमचं कवर म्हणजे तुमचा थंबनेल चांगला असेल तर तुमचा व्हिडिओ हा 100% व्हायरल होणार. आणि मी आशा करते की अशाच नवनवीन टिप्स मी तुमच्यासाठी म्हणजे ज्या आत्तापर्यंत कोणत्याही यूट्यूबरने तुमच्यापर्यंत मांडलेल्या नाही आहे म्हणजे रियालिटी, त्या रियालिटी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओमध्ये घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला असेल आजचा त्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.